ऐतिहासिक ठिकाणी धार्मिक विधींना मनाई असताना देखील अशा पद्धतीनं नमाज पठणाची घटना कशी होऊ शकते, हा देखील एक मोठा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतो. पत्रकारांचा काही दोष नाही याच्यामध्ये. ते भूमिका माझी मी वारंवार सांगितली, थोडक्यात नाही सविस्तर सांगितली की इथे अशा प्रकारचे जे का कृत्य होत असतील तर त्याला कोणी पायबंद घालणार आहे की नाही. आणि आम्ही वारंवार सांगू नये असं होत असेल तर मग आम्हाला कोणी अडवू नये. आता आम्ही त्यांना शेवटची 8 दिवसाची मुदत दिली आहे, नाही तर आम्हाला त्यांनी आता आम्हाला सांगितलं की आम्ही तर याआधी आपण पुण्यातल्या सारसबागमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडलेला पाहिलेला होता. सारसबाग बागेमध्ये नमाज पठणाच्या घटनेनंतर आता शनिवार वाड्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पुणेकरांसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी एक चिंतेचा आणि संतापाचा असा विषय आहे. पुणे प्रशासन नक्की काय करतंय असाही प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालेला आहे. अद्यापही कोणतीही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये या मुद्द्यावरना. आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठेतरी हरवतोय का, हा देखील एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो देखील आता सध्याच्या घडीला उपस्थित होतोय. आपण पाहतोय शनिवार वाड्यामध्ये काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी यायचं असेल तुम्ही आत या, माहिती घ्या काय इथं घडलं, इथला इतिहास काय याची माहिती घ्यायला या ना. पण तुम्ही असं काय करत असाल तर हे चालू दिलं जाणार नाही. दुसरं म्हणजे इथे मजारे, ही जी मजारे आणि ह्याच्यावरचा जो बोर्ड आहे तो आत्ता लागलेला आहे. ह्या मजारीच्या संदर्भातली आधी तक्रार केलेली होती मी. माहिती घेतो, सांगतो, काढतो. इथं कोणाची मयत झाली सांगा बरं, ज्याची मजार बांधली गेली, कुठे इतिहासामध्ये नोंद आहे सांगा. काही नसतं. रेल्वे रुळाखाली कुठं कोणाचा मृत्यू होतो सांगतात आणि तिथं मजारी. रेल्वेतून जाताना बघा रस्त्याच्या रेल्वेच्या दुतर्फा मजारी आहेत आणि तडगी आहेत. कोण मारतं अशा ठिकाणी सांगा बरं तुम्ही. खोटं आहे, काही खाली नाही आहे त्याच्या. उखडून बघा ते, म्हणजे कळेल तुम्हाला. त्यामुळे हे जे काही थोतांड चालतात आणि जागा अडवतात आणि नंतर आपली बघ बाई युजरसारखी ती जागा डिक्लेअर करतात, हे चालू दिलं जाणार. एक आठवड्यानंतरचं अल्टिमेटम काय? आठवड्यानंतर मी पुणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, ASI या सगळ्यांशी त्यावेळेला या मजारी संदर्भातले फोटो पाठवले होते. ही माहिती घ्या सांगितलं होतं. असं काही नाहीच आहे, आम्ही माहिती घेतो, अजून तथ्य माहिती घेऊन सांगतो, काढतो, असं काय असेल तर वगैरे वगैरे रिप्लाय माझ्याकडे आहेत. पण मग एक आठवड्यानंतर जर तुम्ही अल्टिमेटम जर नाही झालं काही मी सांगत नाही. बघू आमचे एकत्रित सामूहिक काय निर्णय होतील त्याप्रमाणे आम्ही करू. तर मजारच्या खाली काहीच नाहीये, हा जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांची आलेली आहे. शिवाय प्रशासनाशी या संबंधित बोलणं देखील झालेलं होतं, मात्र प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं असं कुलकर्णी यांनी म्हटलंय. तर आपण ही दृश्य पुण्यातली पाहतोय. पुण्यामध्ये सारसबागेनंतर आता शनिवार वाड्यामध्ये देखील काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचं व्हिडिओ एक शेअर केलेला आहे मेधा कुलकर्णी यांनी. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी या ठिकाणी शनिवार वाड्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. तर आपण पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. या आंदोलन करताना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मेधा कुलकर्णी आक्रमक झालेल्या आहेत. तर शनिवार वाड्यामध्ये पीर हटवण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. शिवाय या आधी देखील सारसबागेमध्ये असाच काहीसा प्रकार घडलेला होता. त्यामुळे पुणेकरांसाठी एक अतिशय चिंतेचा असा हा विषय बनलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.